30 ते 40,000 शेतकरी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे। त्यामुळे त्याच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सोयी होण्यासाठी आपण अग्रिस्टॅकच्या पूर्ण स्टॉल्स ठेवणार आहे, आयुष्यमान भारतच्या स्टॉल्स ठेवणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतीसाठी काम केलेलं शेतकरी असेल त्यांच्या काहीतरी सत्कार करण्यासाठी सुद्धा आपण नियोजन करत आहे आणि विकास ट्रस्ट कृषी मार्फत शेतकरीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेती संदर्भात जो तांत्रिक माहिती असतात म्हणजे टेक्निकमध्ये पोलीस प्रशासन आणि आमच्या प्रशासन सोबत आढावा घेतलेला आहे। त्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे। ज्या पद्धतीने शेतकरी येतील आणि ज्या पद्धतीने आम्हाला झटपट सिक्युरिटी द्यायची आहे त्या पद्धतीने खूप नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही केलेलं आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अनुदान वाटपाची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे आमच्या मोठ्या प्रमाणे अग्रिस्टॅक मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे। ते 0 ते 3 हेक्टर पर्यंत आता आमचं ऑलमोस्ट 80% आपण यादी अपलोड केलेलं आहे, पण त्यापैकी फक्त 60% पर्यंत शेतकरी लोकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला आहे। त्याचे कारण असं आहे की जोपर्यंत तुमचा अग्रिस्टॅकचा आयडी नसेल तोपर्यंत तुम्हाला डायरेक्टली पैसे येणार नाहीये। त्यामुळे मला सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती आहे, हे आव्हान आहे की तुम्ही तुमचा फार्मर आयडी लवकरात लवकर घ्यावा। पण सांगितल्याप्रमाणे पूर्ण मेळावा आणि जीबीटी हे शेतकऱ्यांच्या कॅपॅबिलिटी वाढवण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याला प्रशिक्षण देण्यासाठी काम करतात। त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करू इच्छितो की तुम्ही मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा। आज आपण आलेलो कृषीकुल या ठिकाणी परळी तालुक्यात शिरसाळ्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन जी यांनी भेट दिली। एकंदरीत तुम्ही या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांसाठी जे प्रशिक्षण केंद्र आहे आज काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? जसं आपण मुलांना शिक्षण देतो कुठेतरी आता शेतकऱ्यांना पण शिक्षण या ठिकाणी मिळतंय, काय वाटतं? आता खूप चांगल्या पद्धतीने जीबीटी ग्लोबल विकास ट्रस्ट कृषी मार्फत शेतकरीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शेती संदर्भात जो तांत्रिक माहिती असतात म्हणजे टेक्निकली शेती कसे करायला पाहिजे आणि त्यामार्फत शेतीच्या उत्पन्नता आणि यील्ड कसे वाढवू शकते यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामं चालू आहे। तुम्ही सुद्धा बघितलं असेल इकडे 22 प्लॉट मध्ये तुम्ही आयडियल शेती चांगल्या पद्धतीने शेती कसे करू शकतो याच्या प्रॅक्टिकल मॉडेल्स आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना इकडे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्लासरूम्स आहे, टेक्निकल माहिती देण्यासाठी त्यांच्या सॉइल लॅब असेल, त्यांच्या इतर इक्विपमेंट्स लॅब असेल, हे पूर्ण व्यवस्था जीबीटीने तयार केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला शेतकरी बांधव सर्व या व्यवस्थेचा फायदा घेतला पाहिजे। त्यासोबत आमच्या याच्या मार्फत आमच्या शेतकरी बांधवांचा नफा आणि शेतीपासून जो उत्पन्न येणार आहे तो सुद्धा वाढवण्यासाठी खूप खूप महत्व होणार आहे। दुसरा प्रश्न असा आहे की 7 तारखेला जो शेतकरी मेळावा होणार आहे कृषी मार्फत त्या कार्यक्रमाला त्या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी भेट दिली, आढावा घेतलेला आहे, सुरक्षेच्या बाबतीत काय सांगता? त्यामध्ये आता त्या पूर्ण कार्यक्रम संदर्भात यामध्ये पोलीस प्रशासन आणि आमच्या प्रशासन सोबत आढावा घेतलेला आहे। त्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे। ज्या पद्धतीने शेतकरी येतील आणि ज्या पद्धतीने आम्हाला झटपट सिक्युरिटी द्यायची आहे त्या पद्धतीने खूप नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडणार आहे आमचा विश्वास आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे किंवा त्या मार्फत कुठल्या योजना देणार येणार आहेत की अॅग्रिस्टॅक असेल, आयुष्यमान कार्ड असेल, या व्यतिरिक्त काही योजनांचं त्या ठिकाणी स्टॉल लावले जाणार आहे? आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अनुदान वाटपाची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे आमच्या मोठ्या प्रमाणे अग्रिस्टॅक मध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे 30 ते 40,000 शेतकरी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे। त्यामुळे त्याच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सोयी होण्यासाठी आपण अग्रिस्टॅकच्या पूर्ण स्टॉल्स ठेवणार आहे, आयुष्यमान भारतच्या स्टॉल्स ठेवणार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेतीसाठी काम केलेलं शेतकरी असेल त्यांच्या काहीतरी सत्कार करण्यासाठी सुद्धा आपण नियोजन करत आहे आणि त्यासोबत आपण जीबीटी मार्फत ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत एक MOU सुद्धा शेतकरी बांधवांच्या रेशीम आणि फलोत्पादन मध्ये त्यांना कसे पुढे आणू शकतो त्यासोबत सुद्धा प्रशासन आणि जीबीटी याचा एक MOU सुद्धा करणार आहे आपण। आता गेल्या काही दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता अनुदान मिळालेलं आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, जर मिळालेलं नसेल तर आता किती निधीची तरतूद आहे आणि प्रशासनाकडून किती निधी येणार आहे? आमच्या 630 कोटीच्या जवळपास आम्हाला निधी तरतूद केला होता 0 ते 3 हेक्टर पर्यंत। आता आमचं ऑलमोस्ट 80% आपण यादी अपलोड केलेलं आहे, पण त्यापैकी फक्त 60% पर्यंत शेतकरी लोकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला आहे। याचे कारण असं आहे की जोपर्यंत तुमचा अग्रिस्टॅकचा आयडी नसेल तोपर्यंत तुम्हाला डायरेक्टली पैसे येणार नाहीये। नसेल तर तुम्हाला CSC सेंटरमध्ये जाऊन EKYC करावा लागेल, तो सुद्धा काहीतरी तांत्रिक अडचणी असल्यामुळे बंद आहे। त्यामुळे मला सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती आहे, हे आव्हान आहे की तुम्ही तुमचा फार्मर आयडी लवकरात लवकर घ्यावा। यासाठी आम्ही पूर्ण तहसील ऑफिसमध्ये असेल, सर्व CSC केंद्रामध्ये असेल, सर्वांना आपण सूचना दिलेला आहे की तुम्ही तहसील स्तरावर याचा मेळावा घ्यावा। दुसरा प्रश्न असा आहे, आता या ठिकाणी जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगाने तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? या ठिकाणी ज्या त्यांच्यासाठी घोषणा होणार आहे किंवा योजना होणार आहे त्यांच्यासाठी त्यांना काय आवाहन करणार? आपण सांगितल्याप्रमाणे पूर्ण मेळावा आणि जीबीटी शेतकऱ्यांच्या कॅपॅबिलिटी वाढवण्यासाठी, म्हणजे क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याला प्रशिक्षण देण्यासाठी काम करतात।
त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन करू इच्छितो की तुम्ही या मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा. आता ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत जो तुम्हाला रेशीम आणि फलोत्पादनाची माहिती देणार आहे, त्यासोबत त्यांच्यातून मदत मिळणार आहे. त्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेऊ शकतो आणि त्यामार्फत तुम्हाला शेतकरी म्हणून तुमच्या आर्थिक आणि सामूहिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला एक संधी सुद्धा होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव या मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जो शेतकरी मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या उपस्थित राहणार, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्व काही उपस्थित राहणार. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब दरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.